नमस्कार मंडळी, माझं जय भीम तुम्हा सर्वांना आणि जय शिवराया. कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी आहे स्नेहा आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज बघा किती कडक ऊन आहे आणि आज स्पेशली संडे असल्यामुळे सर्व घरी आहेत आणि सर्वांना सुट्टी असल्यामुळे आज सर्वांनी पितरपाटामध्ये साफसफाई काढलेली आहे. आणि बघा कशा प्रकारे सेवई पापड डाळी वगैरे वाढवत आहेत आणि अशा प्रकारे आज दिवसाची सुरुवात आहे आमच्या गल्लीमध्ये. आज सर्व सफाईला लागलेले आहेत. या ज्या ताई आहे त्यांचा आज लास्ट डे आहे. भाड्यानी राहायचे पण आज आलेल्या आहेत. मिस यू ताई. आणि बघा अशा प्रकारे पापड माळू टाकलेले आहेत सर्वांनी. तर ही आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि ताई आवरत आहेत आमच्या. आणि बघा आज छोटे मुलांना पण संडे असल्यामुळे आज सुट्टी आहे तर ते पण आज एन्जॉय करत आहेत आपल्या फ्रेंड्ससोबत. त्यांनी बघा इतके छोटे छोटे जे फ्लावर्स येतात हे डेमध्ये उगतात आणि ते तोडले आहेत आणि त्यांच्यासोबत खेळत आहेत. अशी आहे आज दिवसाची नवीन सुरुवात. आणि तर आज आपण बघणार आहोत खानदेशी मटण कशा प्रकारे बनवली जाते. तर आज आमच्या आई स्पेशली बनवणार आहेत मटण आणि आता त्या रेडी करत आहेत मटणाचा मसाला. तर सर्वात अगोदर कांदे त्यांचे भाजून झालेले आहेत. कांदे एकदम काळसर भाजायचे आणि त्यानंतर हे जे भाजत आहेत हे धनिया पावडर आणि खोबरा भाजत होते आणि आता भाजत आहेत ते बाजरीचं पीठ. अशा प्रकारे भाजून त्याला मसाला रेडी करत आहेत आणि पॉटमध्ये टाकले गेलेला आहे भाजलेला कांदा आणि लसण अद्रक आणि कोथिंबीर कोकोनट पावडर आणि धनिया पावडर हे अशा प्रकारे सर्व इथे टाकून द्यायचे आहे. आणि खडा मसाला पण इथे टाकलेला आहे. भाजून रोस्ट केलेला आहे. मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे मी. तर मटण जी आहे 3 पाव शेर आहे. आणि बघा आता आई मटणला स्वच्छ थोडे मोठी पीस असल्यामुळे ते त्यांना थोडे छोटे करत आहेत आणि स्वच्छ आणि त्यांचे जे एक्स्ट्रा जे आहेत मांस चरबी वगैरे ते असे कापून घेत आहेत. म्हणजे त्यांची जी घाण आहे ती काढत आहेत आई. आणि बघा अशा प्रकारे स्वच्छ करायचं आणि त्यानंतर धुवायचं. अशा प्रकारे मटणीला स्वच्छ प्रकारे धुवून घ्यायचं आहे आणि सर्व मसाले रेडी करायचे आहेत. आणि आता आपण फोडणी देत आहोत. फोडणीमध्ये सर्वात अगोदर कांदे आणि टमाटर, 1 लसूणची कढी हे हवं असतं आणि कुकरमध्ये त्याला फोडणी देत आहोत. लसूण टाकलेलं आहे आईनी आणि त्यानंतर कांदे टमाटर हे सर्व टाकून हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. आणि नंतर मटण टाकायची आहे. मटण टाकल्यावर त्याला छान प्रकारे मिळून घ्यायचं. मिळवल्यानंतर थोडं तेलामध्ये होऊ द्यायचं 5-10 मिनटं आणि त्यानंतर 1 ग्लास पाणी टाकून त्याला शिटी घेऊन घ्यायची. 7-8 शिट्या घेऊन घ्यायच्या आणि ती रेडी होऊन जाणार. आणि लगेच आईंनी ज्वारीचं भाकरीचं पीठ पण भिजवलेलं आहे आणि त्या भाकरी टाकत आहेत. बघा अशा प्रकारे सर्वात अगोदर पीठ मळून घ्यायचं. मळल्यानंतर छान प्रकारे एकदम सॉफ्ट मऊ प्रकारे त्याला मळून घ्यायचं.
तर आज आमच्या आई स्वयंपाकाचं काम आवरत आहेत आणि मी बाहेरचे काम आवरत आहे। आज भरपूर वेळ होऊन गेलेला होता, संडे असल्यामुळे त्यांचे वाईट कपडे पण निघतात। तर आज जवळजवळ 1 वाजून गेलेला आहे आणि आता स्वयंपाक पण बाकी आहे। तर खूप असे कामं जे आहे संडेला निघतात आणि त्याच्यामुळे वेळ होऊन गेलेला आहे आज। तर कुकरमध्ये मटण होऊन गेलेली आहे आणि आता आपण लास्ट फोडणी देत आहोत। तर कढई घ्यायची, त्यामध्ये तेल घ्यायचं, तेलामध्ये तेजपान सोडायचे, तेजपानला छान ब्राऊन होऊ द्यायचं। ब्राऊन झाल्यानंतर आणि तेजपान नंतर आपण तयार केलेला जो काळा मसाला आहे तो काळा मसाला तेलामध्ये सोडायचं आणि छान त्याला तेलामध्ये होऊ द्यायचं। आणि तेलामध्ये जेव्हापर्यंत होऊ द्यायचं की जेव्हापर्यंत तेल वरती येत नाही आणि मसाला खाली बसत नाही तेव्हापर्यंत ते छान प्रकारे मसाला शिजू द्यायचं। आणि अशा प्रकारे छान मसाला तयार झाल्यानंतर मिरची पावडर, धनिया पावडर, हळदी पावडर आणि एव्हरेस्ट मटन मसाला हे सर्व टाकून आणि चवीनुसार मीठ पण टाकून सर्व मिळवून घ्यायचं छान प्रकारे आणि त्या मसाल्याला सुद्धा होऊ द्यायचं। त्यानंतर मसाल्यामध्ये शिजलेली मटण जे आहे आपण कुकरमध्ये लावलेली ती टाकायची। त्यानंतर त्याला पण 10 मिनिटं तेलामध्ये मसाल्यामध्ये छान होऊ द्यायचं। ते झाल्यानंतर पाणी सोडायचं। पाणी तुम्हाला जितकं लागतो, जितकी कन्सिस्टन्सीनुसार आपलं टाकायचं आणि थोडं चवीनुसार मीठ पण टाकायचं। मीठ तर अशा प्रकारे खानदेशी झणझणीत मटणाची भाजी तयार झालेली आहे आणि सुगंध तर इतका छान येतो आहे की असं वाटतंय की आताच लगेच खाऊन घ्यावं। तर बघता बरोबर आरारारा खूप छान, एकदम भारी वाटत आहे बघायला। तर तुम्ही पण या मंडळी आणि तरीदार मटण रस्सा। तनिष कशी बनली विजय? कशी बनली? तर अशा प्रकारे लंचची आमची सुरुवात झाली होती आणि विजयंना पण खूप आवडली भाजी आणि आईंना सुद्धा खूप आवडली। तर तुम्हाला नक्की ब्लॉग आवडलेला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब सुद्धा करा आणि प्लीज थँक्यू सो मच।